नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। मित्रांनो, भारतीय रेल्वेने एक मोठा बदल जारी केला आहे, ज्याला आपण ॲडव्हान्स रिझर्वेशन किंवा 60 दिवसांची ॲडव्हान्स बुकिंग म्हणतो। यामध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे। आता तुम्ही म्हणाल, अजून कोणता नवीन नियम? पण थांबा, ही गोष्ट महत्त्वाची आहे। जर तुम्ही हा नवीन नियम फॉलो केला नाही तर तुमची ट्रेन तिकीट बुकिंगच होणार नाही। तुम्हाला विश्वास बसत नसेल तर काळजी करू नका। रेल्वेने जारी केलेला अधिकृत प्रमाणपत्र ऑफिशियल सर्क्युलर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किंवा रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा जाऊन पाहू शकता। हा नवीन नियम समजून घेण्याआधी दोन गोष्टी लक्षात ठेवा। हा नियम फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठीच आहे। म्हणजे जर तुम्ही IRCTच्या ॲप किंवा वेबसाईट वरून तिकीट बुक करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होईल। पण जर तुम्ही रेल्वेच्या तिकीट काउंटरवरून तिकीट काढत असाल किंवा अधिकृत एजंटकडून बुकिंग करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाही। हा नियम फक्त सामान्य प्रवाशांसाठी आहे, ज्यांच्याकडे पर्सनल युजर ID आहे आणि जे ऑनलाइन IRCTच्या वेबसाईट किंवा ॲपच्या मदतीने आपली तिकीट बुकिंग करतात। तर काय आहे हा नवीन नियम? मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी एक नियम काढला होता। तो नियम असा आहे की 1 जुलै 2025 नंतर ज्यांना तात्काळ तिकीट बुकिंग करायचं असेल त्यांच्या IRCTC खात्याला म्हणजे त्या अकाउंटला आधार लिंक करणे अनिवार्य आहे। जर आधार लिंक नसेल तर तुम्ही तात्काळ तिकीट बुकिंग करू शकणार नाही। आता हाच नियम ॲडव्हान्स बुकिंगसाठी सुद्धा लागू करण्यात आलेला आहे। 1 ऑक्टोबर 2025 पासून जेव्हा 60 दिवसांची ॲडव्हान्स बुकिंग सुरू होईल तेव्हा पहिल्या 15 मिनिटात तिकीट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या IRCTC खात्याला आधार कार्ड लिंक असणे खूपच महत्त्वाचे आहे। जर तुमचं IRCTC खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर ते तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। तर आता 1 ऑक्टोबर 2025 पासून जर तुम्ही रेल्वेची ऑनलाइन तिकीट 60 दिवसांची ॲडव्हान्स बुकिंग 60 दिवसापूर्वी किंवा 60 दिवसाच्या 2 महिन्यापूर्वी ॲडव्हान्स तिकीट बुकिंग करत असाल तर आता जर तुमचा आधार क्रमांक हा तुमच्या IRCTच्या अकाउंटला लिंक नसेल तर तुम्ही आता ॲडव्हान्स तिकीट बुकिंग करू शकणार नाही। पहिल्या 15 मिनिटात जेव्हा ही ॲडव्हान्स तिकीट बुकिंग होते त्या 15 मिनिटांमध्ये जर तुमचं ऑथेंटिकेशन झालं नाही तर तुम्ही ॲडव्हान्स तिकीट बुकिंग करू शकणार नाही आणि तुमची तिकीट होणार नाही। हा नियम 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे। तर तुम्ही IRCTच्या वेबसाईटवरती जाऊन तुमच्या प्रोफाइलवरती जाऊन तुमचा आधार क्रमांक ऑथेंटिक करा किंवा IRCTCच्या ॲपवरती जाऊन सुद्धा प्रोफाइलमध्ये जाऊन तुम्ही तुमचा आधार क्रमांक जो आहे तो ऑथेंटिक करू शकता आणि तुमची eKYC इथे कंप्लीट करून घ्यायची आहे। जेणेकरून तुम्हाला आता जर तात्काळ बुकिंग सुद्धा करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हा IRCTच्या अकाउंटला लिंक असणे गरजेचं आहे आणि सोबतच आता जर तुम्ही ॲडव्हान्स तिकीट बुकिंग करत असाल तरी सुद्धा तुमचा आधार क्रमांक हा तुमच्या प्रोफाइलला लिंक असणे गरजेचं आहे। जर ते नसेल तर तुम्ही आता तिकीटच बुकिंग करू शकणार नाही। पहिल्या 15 मिनिटात जर तुम्हाला तिकीट बुकिंग करायची असेल तर ते मॅन्डेटरी आहे। जर तुम्ही नंतर तिकीट बुकिंग करत असाल तर ते होऊन जाईल, पण तात्काळ आणि पहिल्या ॲडव्हान्स बुकिंग 15 मिनिटा अगोदर जर तुम्ही करत असाल तर ते होणार नाही। हा नियम खरंच खूप महत्त्वाचा आहे जे ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात किंवा ॲडव्हान्स मध्ये आपली तिकीट काढून ठेवतात। हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। सोबतच तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।